माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या हातापाया पडतो. माझा घसा खूप दुखतो आहे. मला औषधाला पैसे नाही आहेत, ट्रीटमेंटला पैसे नाहीत. गुडघाची खूप हालत खराब झाली आहे. दोन्ही चालता येत नाही आहे. स्नायू वीक झालेले आहेत. डायबिटीसचा पेशंट आहे. रात्रभर झोप येत नाही. आता माझ्या आयुष्यात पैसे होते, सगळं होतं. सगळं लोकांना ट्रीटमेंट दिली, पैसे दिले, मदत केली, मनोबल दिलं. आता माझ्याकडे कोणीच नाही आहे करायला. माझ्याकडे औषधोपचाराला पैसे नाहीत, ब्लड चेक करायला पैसे नाही, ब्लड टेस्टिंगचं मशीन नाही, शुगरसाठी मला फूड खायचं, फूडचं पौष्टिक अन्न नाही आहे. तर माझी तुम्हाला आता मला पाया पडावं लागेल. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, काय करणार आता? जे सगळं काही होतं लोकांनी लुटलं आहे, तर मला रडगाणं गायचं नाही. तर मला तुम्ही औषधोपचार, वैद्यकीय सेवा आणि काही आर्थिक मदत करू शकता का? मी असं ऐकलं की तुम्ही खूप दयाळू आहात आणि मुख्यमंत्री आहात, नागरिक म्हणून आम्ही तुमचीच मुलं आहोत. तर मी सगळे माझे मेडिकल रिपोर्ट तुम्हाला द्यायला तयार आहे. पण माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या आरोग्यासाठी तुम्ही काही देऊ शकता का? आता मनशक्ती केंद्रात असताना कावीळ झाली होती, तर त्यांनी घरी पाठवलं मला, उपचार नाही केले. आता मी गेले 2 वर्ष माझ्या नातेवाईकांनी भयानक छळ केला आणि डायबिटीस आहे, कंट्रोलमध्ये आणतो, पण शुगरचं सगळं, आणि झोप येत नाही, खोकल्याने असह्य ढास होते, कधी चक्कर उठेल असं वाटत नाही, 2-3दा पडलो देखील. आणि खरं म्हणजे मी औषधाने बरा होऊ शकतो थोडासा ट्रीटमेंटनी, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर आपण मला काही मदत करू शकता का? मी आपला फार आभारी राहील. धन्यवाद.